उलझी पड़ी है दुनिया मोबाइलों में, उलझी पड़ी है दुनिया मोबाइलों में, जबकि सारा देश कहता है किताबों में, जबकि सारा देश कहता है किताबों में। नमस्कार मित्रांनो, मी अशिता पंचशीला प्रवीण खैरे, वर्ग 6वीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे तंत्रज्ञानाच्या युगातील पुस्तक बोलतोय। मित्रांनो, हा विषय मांडताना असं समजू येते की आज पुस्तकाला तेवढे महत्त्व नाही राहिले आहे, कारण आता या जगभरात तंत्रज्ञान आले आहे। मित्रांनो, डॉक्टर साहेब आंबेडकर म्हणून गेले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। म्हणजे इतके शिका की तुम्ही स्वतःसाठी लढू शकाल आणि संघर्ष करू शकाल। मित्रांनो, आज घरोघरी जाऊन तुम्ही बघितले की विद्यार्थी काय करत आहे, तर तिथे बघितले की विद्यार्थी हातात मोबाईल घेऊन बघत आहे। मजे झाली ना मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट इतकं चालून राहिलं आहे की आज कित्येक विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे। मित्रांनो, आज एका विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारले तर ते म्हणते की मला नाही येत, आणि जर त्यांना विचारले मोबाईल बद्दल काही सांग तर ते लवकर त्याचे उत्तर देतात। म्हणजे झाली ना मित्रांनो आश्चर्याची गोष्ट। मित्रांनो, आज जगभरात तंत्रज्ञान इतके पसरत आहे की आज आपली विचारशक्ती इतकी कमी होत आहे। म्हणून म्हणते मित्रांनो की तंत्रज्ञान नका वापरू, म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल नका वापरू, आणि पुस्तक वाचा, त्यामुळे तुम्ही पुस्तकाने तुम्ही काही बनू शकाल। मित्रांनो, जाता जाता एवढेच बोलते, जग एक पुस्तक आहे आणि ज्यांनी प्रवास केला नाही त्यांनी एक पृष्ठ वाचले, धन्यवाद।